बेकायदेशीर मार्गाने पैसा कमवणे म्हणजे भ्रष्टाचार. ते फक्त शहरापुरतं मर्यादित नाही, गावोगावी सुद्धा ही कीड पोचलेली आहे. तेच आपण या चित्रपटात पाहणार आहोत. चित्रपटाची सुरुवात दोन मित्र हॉटेलमध्ये बसलेले असतात. त्यातल्या अँडीने जापनीज कंपनीमध्ये नुसत्या गादीसाठी 90,000 रुपये गुंतवलेले असतात. ही कंपनी चेन सिस्टीमवर काम करते. अशा चेन सिस्टीमवर काम करणाऱ्या कंपन्या सुरुवातीला चांगला परतावा देतात आणि नंतर गाशा गुंडाळून निघून जातात. अँडी नफ्याचा 4,700चा चेक अतुलला दाखवतो. अतुल त्याला म्हणतो, जरा अगोदर सांगितलं असतंस तर मी आताच मोरे नावाच्या माणसाला नोकरी लावण्यासाठी 1,00,000 रुपये दिले. 2 महिने झाले आता या गोष्टीला. अँडी त्याला सांगतो, मग जाऊन परत घे की. तेवढ्यात हर्ष आणि ऍग्रिकल्चरची डिग्री घेतलेला मुकुंदा तिथे येतात. अँडीने अशा स्कीम मध्ये पैसे लावणं मुकुंदाला आवडलेलं नसतं. तो त्याला म्हणतो, त्यापेक्षा MPSC UPSC दे, त्याने तरी तुझं भलं होईल. हर्ष म्हणतो, ते तरी दिलं ना तरी त्याचा काय फायदा, जॉईनिंगच्या वेळी 2-5 लाख रुपये द्यावे लागतातच. तेवढ्यात मुकुंदाची मैत्रीण लेखा तिथे येते. ती मुकुंदाला विचारते, तू कंपनीत गेला होतास, तिथे काय झालं? मुकुंदा म्हणतो, तिथे नो व्हेकन्सी. मी आता या सगळ्याला वैतागलोय. एकतर इन्कम सोर्स नाही आणि वडिलांच्या पेन्शनवर सगळं चाललंय आमचं. नारायणगावचं मुकुंद जगदाळे याचं घर. त्याची आई पेन्शन ऑफिसच्या चक्रा मारून थकलेली असते. हयातीचा दाखला आणा तरच पेन्शन मिळेल असं तिला सांगितलं जातं. तिचा राग मुकुंदावर निघतो. आज तर लाईटमन लाईट कापायला आलेला, 20 रुपयात काम झालं, ती त्याला म्हणते. दुसऱ्या दिवशी ते पेन्शन विभागात जातात. तिथला माणूस म्हणतो, तुम्ही जिवंत असल्याचा दाखला आणा. मुकुंदा लगेच म्हणतो, कशाला हवाय हयातीचा दाखला? समोर जिवंत बाई आहे ना. तलाठ्याचा दाखला आणल्याशिवाय पेन्शन मिळणार नाही. माणूस कागदावर जिवंत पाहिजे, तिकडचा माणूस म्हणतो. तिथून ते तलाठ्याच्या ऑफिसला जातात. दाखल्यासाठी तलाठी 25 रुपये मागतो. मुकुंदा म्हणतो, 1 रुपयाचा कागद नाही आणि 25 रुपये कसले मागताय? तलाठी म्हणतो, या कागदामुळे तुमच्या आईला वर्षभर पेन्शन मिळणार आहे. आता मात्र मुकुंदा चिडतो. त्याला म्हणतो, पेन्शन हा तिचा अधिकार आहे, तुम्ही देणार नसाल तर देत नाही असं लिहून द्या. तलाठी आता जास्तच आडेवेडे घ्यायला लागतो. त्यांना उद्या यायला सांगतो. मुकुंदा डायरेक्ट कलेक्टरकडे तक्रार करायचं म्हणतो, पण तरीही तलाठी बदत नाही. उलट त्यालाच माझ्या बरोबर कलेक्टरकडे चला म्हणतो. शेवटी भांडण पुढे जाऊ नये म्हणून आई 25 रुपये तलाठ्याला देते. आपण खतपाणी घालतो म्हणूनच भ्रष्टाचार वाढतो आहे. तलाठी दाखला देतो. लेखा मुकुंदासाठी तिच्या वडिलांना कुठेतरी शब्द टाकायला सांगते. ते म्हणतात, मुकुंदाचं काम आजही होईल, पण 2 लाख रुपये द्यायची तयारी आहे का त्याची? लेखीसाठी ते पुन्हा प्रयत्न करतो म्हणतात. मुकुंदाच्या घरची लाईट MSEB वाल्यांनी काढलेली असते. आईची पुन्हा कटकट चालू होते. तो तिला म्हणतो, चूक MSEB वाल्यांची, त्यांनी बिल जास्तीचं लावलंय. 2 बल्बचे 1200 रुपये आपण कशाला भरायचे? आई म्हणते, 5-50 रुपये दिले तर काय बिघडतं? त्यांनाही आशा असते. पण मुकुंदा स्वतःच्या म्हणण्यावर ठाम असतो. उद्या मी तिथे जाऊनच येतो. तोपर्यंत त्यांना कंदिलाच्या प्रकाशात रात्र काढावी लागणार असते. मुकुंदाचा मित्र कचरू, त्याने ऑफिसरला पाकिट दिलेलं असतं. तेव्हापासून त्याचं बिल येतं 40 रुपये. अधिक हव्यास त्याचा. दुसरं काय, आकडा टाकून लाईट घेऊ का? तो विचारतो. त्याला ऑफिसर परमिशन देतो. त्याचे पैसे मात्र तुम्हाला द्यायचे आहेत. ऑफिसर त्याला म्हणतो. तिथे मुकुंदा येतो. साहेब त्याला बिल भरायला सांगतो. पर म्हणतोही, तुम्हीच दुसऱ्याला लाईट देत असाल. शेवटी कचरू त्याला बाहेर नेऊन समजावतो. मी नोटांची पाकिटं देतो म्हणून माझं बिल 40 ते 60च्या दरम्यान असतं. तिथून निघालेला कचरू आमदार शामराव कुसळेच्या बंगल्यावर हुजरेगिरी करायला पोचतो. पूर्वी अंडी विकणारा आज आमदार झालेला असतो. बंगला पाहून आलेला नेता थोरातही थक्क होतो. तो सरळ विचारतो, एवढा हात कुठे मारला? आमदार खिडकी बाहेर पाहत म्हणतो, तो नदीवरचा समोरचा ब्रिज दिसतोय ना. अरे पण ब्रिज आहे तरी कुठे? त्याने नसलेल्या ब्रिजचे 100 कोटी स्वतःसाठी वापरलेले असतात. कागदोपत्री सगळ्या गोष्टी असतात, पण त्यातलं काय पास झालं ते लोकांना काय माहित? ही आहे वस्तुस्थिती. रस्ता बांधून त्याचे 15% घेणारा थोरातही थक्क होतो. स्वतःचे पैसे परत घेण्यासाठी अतुल मोरेला भेटायला येतो. तो सरळ म्हणतो, ज्यांना दिले त्यांनी परत दिले की देतो तुला. त्याला 3 दिवस लागतील किंवा 3 वर्ष सुद्धा लागतील. तो त्याला धमकावून म्हणतो, पैसे विसरायचे आता, मोरे घेतलेले पैसे देत नसतो. अतुलला एवढा धक्का बसतो की त्याला हॉस्पिटलाइज करावं लागतं. डिस्चार्ज मिळाल्यावर त्याला लेखा आणि मुकुंदा भेटायला जातात. तेव्हा त्यांना कळतं की अतुलने नोकरी मिळावी म्हणून मोरेला त्याने 1,00,000 रुपये दिले, पण पैसे आणि नोकरी यातलं काहीच मिळालेलं नसतं. कचरू मुकुंदाला आमदाराच्या PA भेटायला घेऊन येतो. त्याला आमदाराबरोबर एक मीटिंग हवी असते, पण आमदाराची इथे वेगळीच मीटिंग चालू असते. एवढा वेळ थांबल्यावर आमदाराची भेट होते. त्याला अतुलचं प्रकरण सांगितल्यावर तो विचारतो, काही रिसिट वगैरे आहे की नाही? अतुलचा व्यवहार झालेला असतो कॅशने. रिसिट कुठून मिळणार? लोकशाहीत कागद महत्वाचा, आमदार म्हणतो. चंद्राबाईला याच आमदाराने हा बंगला बांधून दिलेला असतो, पण हा एवढा पैसा आला तरी कुठून? मुकुंदाला पडलेला हा प्रश्न असतो. तो कचरूला म्हणतो, आपण हा चाललेला भ्रष्टाचार नुसतं पाहत बसायचं का? इथे कचरू तर याच भ्रष्टाचारात सामील झालेला असतो. शिक्षकांच्या बदल्यांमागे त्याला प्रत्येकी 10,000 सुटायचे. कचरूचं एकच म्हणणं असतं, जी तत्व उपाशी ठेवतात ती कसली तत्व? मला फक्त फायद्याशी मतलब आहे. त्याचं 50,000चं शालेय पोषण आहाराचं कॉन्ट्रॅक्ट फिक्स झालेलं असतं. यातनं मुलांना पोषण मूल्य मिळतात की नाही याचं त्याला काही घेणं देणं नसतं. कचरू मुकुंदाला त्याच्या कामात सामील व्हायची ऑफर देतो. मुकुंदा ती स्वीकारतो. लेखा त्याला समजवत म्हणते, इथे आबाळच फाटलाय, तू एकटा काय काय सांभाळणार आहेस? पोस्टमास्टर असणारे मुकुंदाचे वडील अडी अडचणीला सगळ्या गाववाल्यांच्या मागे उभे राहायचे, पण त्यांना कधी स्वतःच्या सुखाचा पत्ता सापडलाच नाही. तोच स्वभाव मुकुंदात आलेला असतो. मुकुंदा आईकडे 15,000 ते 20,000 रुपये मागतो. आई स्वतः
हजाराचे दागिने त्याला देणार असते. मुकुंदाच्या डोक्यात काहीतरी शिजत असतं. मुकुंदा कचरू बरोबर तलाठी पिसाळकडे येतो. 20 रुपये टेकवतो. तलाठी सुद्धा बघतच बसतो. 7-12 लगेच हातावर टेकवतो. दुसरी भेट पंचायत समिती कार्यालय. जव्हार योजनेतून मुकुंदाची फाईल पुढे सरकते. मुकुंदाच्या हातात लेटर पडतं. त्याची विहीर मंजूर झालेली असते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वाटाणे साहेबांच्या आशीर्वादाने हे सगळं झालेलं असतं. आता विहिरीची प्रगती पाहायला वाटाणे येणार असतो. कचरू मुकुंदाला सगळ्या इन्स्ट्रक्शन्स देतो. आल्यावर साहेबाला मटणाचा रस्सा आणि 1000चं पाकिट द्यायला सांगतो. साहेबांची मुकुंदाकडे पार्टी होते. नशेत रस्सा पॅन्टीवर सांडतो. मुकुंदा स्वतःची लुंगी आणायला जातो. दुसऱ्या दिवशी मुकुंदा परत बांधकाम विभागात येतो. साहेबांच्या अपरोक्ष फोटो काढतो. साहेब आल्यावर एखादा फोटो त्यांचाही घेतो. साहेब पॅन्टी बद्दल विचारतो. मुकुंदा सांगतो ती खराब झालीये, आता डायरेक्ट सूटच देतो तुम्हाला. इथे कचरू अण्णाला भेटायला येतो. काही टेबलाखालची कामं अण्णा घरूनच करतो. अण्णा मुकुंदा बद्दल विचारतो. कचरू म्हणतो विहीर कंप्लीट झाली, त्याचे पेमेंट घेत असेल आता. मुकुंद पेमेंट घ्यायला वाटाण्याकडे येतो. तो त्याला टेबलाखालची रक्कम बाहेर बसलेल्या बूट पॉलिशवाल्या म्हाताऱ्याकडे द्यायला सांगतो. नंतर मुकुंद अण्णाकडे येतो. त्याला 7-12 वर विहिरीची नोंद हवी असते. त्यासाठी मुकुंदा पैशाचं पाकिट दाखवतो. 7-12 लगेच तयार होतो. पुढचा टप्पा महावितरण कार्यालय. मुकुंद साहेबाला पाकिट देतो. इलेक्ट्रिसिटीचं कामही झालेलं असतं. त्याला विहिरीचा 70,000चा विमा काढायचा असतो. मुकुंद पॉलिसीवाल्याला भेटतो. तो सगळे पेपर्स त्याला दाखवतो. तो मुकुंदाला म्हणतो विहिरीचा फोटो लागेल. मुकुंद म्हणतो कठड्याचं बांधकाम झालेलं नाही म्हणून फोटो काढलेले नाही. आता साहेबाला पटवायचं म्हणजे 4,000 तरी लागणार. मुकुंद 4,000 हातावर टेकवतो आणि त्याला म्हणतो आता 4 मध्येच हे सगळं फोटो आणि साहेबाचं काम हे सगळं जमवून आणायचं, पण काम आठवड्याभरात झालं पाहिजे. नंतर कचरू आणि मुकुंद आमदाराच्या बंगल्यावर येतात. मुकुंदला विहिरीत मत्स्यपालनासाठी आमदार लेटर देतो. इथे कागदपत्रांची जमवाजवळ लेखा आणि हर्ष करतात. आता इन्स्पेक्टरला मॅनेज करायचं म्हणजे मुकुंदा विहिरीतले मासे अँडी बरोबर पाठवतो, पण ते असतात स्टँडवरचे मासे. दुसऱ्या दिवशी मुकुंद पोलीस स्टेशन मध्ये जातो. इन्स्पेक्टर स्टेशन मध्येच माशांवर ताव मारत असतो. मुकुंद विहीर चोरीला गेल्याची कंप्लेंट द्यायला येतो. बातमी वाऱ्यासारखी पसरते. आमदारालाही विहिरीबद्दल फोन येतात. मुकुंद पोलिसाकडे परत येतो. पोलिसांनी त्याची कंप्लेंट घेतलेली नसते म्हणून मुकुंदाने प्रेस घेतलेली असते. सावर मालमत्तेची चोरी होऊच कशी शकते, पण मोठ्या साहेबांचा फोन आल्यामुळे इन्स्पेक्टरला तक्रार लिहिणं भाग असतं. यंत्रणा कामाला लागते. पंचनामा होतो. कचरूच्या सांगण्यावरून तलाठी कामाला लागतो. 7-12 वर विहीर दाखवल्यामुळे पहिला तो अडकणार असतो. आता झाली का डोकेदुखी, यातून मार्ग काढावा लागणार. मुकुंदला ताब्यात घेतलं जातं. पोलिसांनी रात्रीच हे कृत्य केलेलं असतं. सकाळी टीव्हीवर ते झळकतं. टीव्ही वाले येतात. आता यात उडी पडते विरोधी पक्षाची. प्रेस घेतली जाते. नैतिकतेवरून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होते. इथे आमदाराकडे बैठक होते. पिसाळची नोकरी जाईल म्हणून त्याची धडपड चालू असते. कोर्टात खोटी नोंद केली म्हणून सांगायचं. आमदार त्याला सांगतो. निंदा नालस्ती होईल म्हणून तलाठी तयार नसतो. शेवटी आमदार त्याला धमकवतो. 8 लाखांचं घर, 5 लाखांची शेती कुठून आणलं, काढू का आता सगळंच बाहेर. आता हो म्हणण्या वाचून पर्याय नसतो. कोर्टात केस जाते. पोलिसांनी मुकुंदावर खोटी नोंद आणि फसवणूक असा गुन्हा दाखल केलेला असतो. तलाठी अण्णाला बोलवलं जातं. शिक्षा होईल म्हणून अण्णा मुकुंदाने विहीर खणल्याचं सांगतो. मुकुंदा स्वतःच केस लढणार असतो. दुसरा नंबर वाटाण्याचा. मुकुंदा सरळ म्हणतो त्यांनी विहीर खणलेली बघूनच तर पेमेंट काढलंय, पण ते पलटी मारतात. आठवत नाही म्हणतात. मुकुंदा त्यांना रस्सा पडलेली त्यांची पॅन्ट दाखवतो. पॅन्ट त्यांचीच असते. त्यांना कबूल करावंच लागतं. विहीर खणल्याचंही त्यांनी पाहिलेलं आहे असं ते कबूल करतात. आता या केसमधून सही सलामत बाहेर काढण्यासाठी वकील त्यांच्याकडे 7 ते 8 लाख रुपये मागतो. आमदाराकडून 5 लाखांची लाच मुकुंदाला द्यायचा प्रयत्न होतो. सपकाळ यांनी विहिरीसाठी मोटर कनेक्शन दिलं तेही विहीर होती असं सांगतात. जज निर्णय देणार इतक्यात आमदार उठून म्हणतो या माणसाने सगळी खोटी माहिती दिली आहे. वाटाणे आणि सपकाळ यांना दुसऱ्याच विहिरी दाखवल्यात. मुकुंदा जजना आमदारांनी दिलेलं पत्र दाखवतो. विहिरीत मत्स्यपालन करण्यासाठीचं मंजुरीचं ते पत्र असतं. त्यांच्या पत्रामुळेच मला कर्ज मंजुरी मिळाल्याचं तो सांगतो. याच विहिरीतले मासे मी इन्स्पेक्टर साहेबांना दिले तो म्हणतो. तो जजना म्हणतो माझ्या विहिरीचं अस्तित्व होतं हे त्रिवार सत्य आहे. आमदार साहेब, वाटाणे, अण्णा सगळ्यांनीच ते मान्य केलंय. तेव्हा माझी विहीर लवकरात लवकर पोलिसांनी शोधून द्यावी ही विनंती. गृहमंत्र्यांचा फोन जजना येतो. कमिशन नेमून हे प्रकरण मिटवून टाका ते सांगतात. भूगर्भशास्त्र समिती जागेवर जाऊन पाहणी करते. त्यांनी तयार केलेला अहवाल कोर्टात सादर होतो. माती परीक्षणावरून विहीर चोरीला जाऊच शकत नाही हा एक सामाजिक गुन्हा आहे. समिती आपलं मत मांडते. स्पष्टीकरण द्यायला मुकुंद उभा राहतो. ब्रिटिशांनी ताजमहाल नेल्याचं सांगतो. आपल्या देशात वस्तू इकडच्या तिकडे होऊ शकतात. हनुमानानं पर्वत उचलला. ज्ञानेश्वर माऊलींनी भिंत चालवली. पुढे विमा एजंटला तो आणतो. आमदारांचे वकील त्याला विहीर पाहिली होती का ते विचारतात. एजंट लगेच म्हणतो त्याशिवाय का पॉलिसी दिली. विहिरीचे फोटो सादर केले जातात. मुकुंदला आता फक्त न्यायाची अपेक्षा असते. कोर्ट निकाल मुकुंदाच्या बाजूने देतं. पोलिसांना विहीर चोराला शोधण्याचे आदेश दिले जातात, पण मुकुंद हा निर्णय नाकारतो. विहीर खणली नसल्याचं तो कबूल करतो. देशातली भ्रष्टाचाराच्या परिस्थितीची कोर्टाला कल्पना देतो. खालच्यापासून वरच्यापर्यंत सगळ्यांचे खिसे गरम करूनच त्याने हे कृत्य केलेलं असतं. तो जजना म्हणतो आपल्या देशाला धोका बाहेरच्यांपासून नाही तर या भ्रष्ट अधिकाऱ्यांपासून आहे. ते हा देशच विळकृत करायला चाललेले आहेत. अधिकारी तुपाशी, जनता उपाशी ही परिस्थिती आजही बदललेली नाही. अब्जावधींचे घोटाळे पण
त्यांचं पेपर वर्क एकदम स्वच्छ. आज विहीर हरवलीये, पण जर उद्या देशच हरवला तर त्याचा निर्णय देण्याची ताकद न्याय व्यवस्थेत सुद्धा नसेल. मुकुंदने विचारलेला प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. देश चोरीला गेला तर